नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण घरगुती पद्धतीनं अख्खा मसूर कसा करायचा ते बघणार आहे. त्यासाठी हा 1 वाटी लाल मसूर मी स्वच्छ 2 वेळा धुवून असा हा 2 तास पाण्यात भिजवून घेतलेला आहे. त्यामध्ये घालायला आहे मोठ्या साईजचे 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेत आणि हा मोठ्या साईजचा 1 टोमॅटो हाही मी बारीक चिरून घेतलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता आता ह्या मसूरची आपण फोडणी बघूया. हा मसूर आपण कुकरमध्ये करून घेणार आहे. कुकर आपला गरम झालेला आहे. त्यात हे साधारण आपण 4 चमचे तेल टाकून घेऊया. आता ह्यामध्ये फोडणीला आपण 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. ही छोटी 2 तमालपत्राची पानं. आता टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग. आणि आता हा कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा बघा गॅसच्या लो फ्लेमवर आपण 5 मिनटं परतून घेतल्यानंतर कसा छान मऊ पडलेला आहे. आता त्यामध्ये टाकूया हा छोटा पाव चमचा बेकिंग सोडा. ह्या सोड्यामुळं हा मसूर मिळून यायला पण मदत होते आणि कांदा पण आपला चांगला मऊ पडतो. आता हे सतत परतत राहूया. अजून 1, 2 ते 3 मिनटं हा कांदा आपण चांगला मऊ पडेपर्यंत परतून घेऊया. कांदा बघा कसा छान परतून झालेला आहे. त्यामध्ये टाकूया आता हा टोमॅटो. टोमॅटो पण आपण चांगला जळेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. बघा टोमॅटो पण कसा छान मऊ पडला आहे. त्यामध्ये टाकूया ही थोडीशी हळद. आणि आता टाकूया हा भिजवलेला मसुरा. मसूर पण ह्या कांद्याबरोबर चांगला परतून घेऊया. ढाबा स्टाईल अख्खा मसुरा तर आपण नेहमीच खातो, पण हा घरगुती पद्धतीचा अख्खा मसुरा तुम्हाला नक्कीच आवडेल. इतका हा टेस्टी होतो. मसूर परतत असताना त्यामध्ये टाकूया ह्या 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं आपण असं एकत्र ठेचून घेतलेलं आहे. हे आता चांगलं परतून घेऊया. एक मिनिटभर ह्यावर आता झाकण ठेवून घेऊया. बघूया आता मस्तच मसूरचा वास सुटलेला आहे. आता ह्यामध्ये टाकूया आवडीप्रमाणे मिरची पावडर. ही तिखटवाली मी 1 चमचा टाकून घेते. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी आपण अर्धा चमचा टाकणार आहे. हे आता जरा वेळ परतून घेऊया. मैत्रिणींनो, ह्या अगोदर मी ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी अपलोड केलेली आहे. ती तुम्ही बघितली असेल. त्या रेसिपीला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. ही पण रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आता ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहे. मसूर आपण छान परतून घेतल्यामुळे ह्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही. हे मी पाणी थोडं गरम करून घेतलेलं आहे. बघा आता जरी पाणी तुम्हाला जास्ती वाटत असलं तरी मसूर शिजल्यानंतर पुन्हा घट्ट येतो, म्हणून ह्यामध्ये एवढं पाणी वापरायचं आहे. आता ह्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ. आणि हा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला मी 1 चमचा टाकणार आहे. आता एकसारखं चांगलं मिसळून घ्या. आणि ह्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेते. आणि कुकरचं झाकण बंद करून आपण ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया.
म्हणजे हा मसुरा छान शिजला जातो. बघूया आता कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे. मसूर आपला कसा झाला आहे ते बघा. घरगुती पद्धतीचा मसूर आपला किती छान झालेला आहे. ह्या मसुराला आता आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी आपण एक पातेलं गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 1 चमचाभर तेल टाकून घेतले. तेल गरम झाले, त्यामध्ये टाकूया हे थोडेसे जिरे फुलले की त्यामध्ये आता आपण हे टाकणार आहे एक तडका मिरची. ही मी एक 10 मिनटं पाण्यात भिजत घातलेली, ते आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हा गॅस मी बंद करून घेते आणि ह्या तेलामध्ये आता ही अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि ही गरम गरम फोडणी आपण मसुरावर टाकून घेऊया. वाव, मस्तच तडका आपला बसलेला आहे. हा पण आता सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, धाबा स्टाईल अख्खा मसूर तर आपण नेहमीच खातो, पण मी माझी घरगुती पद्धत वापरून केलेला हा अख्खा मसूर तुम्हाला नक्कीच आवडेल. माझी ही रेसिपी आवडली तर मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मला कमेंट्स करायला पण विसरू नका. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आपण पुन्हा पुन्हा भेटतच असतो. नेहमीप्रमाणेच घरचंच खा आणि निरोगी रहा. धन्यवाद.